अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या चासनळी शिवारात एका अज्ञात आरोपीने अंदाजे 5 ते 6 वर्षीय बालकाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंडाळून नदीत फेकल्याची धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारी मोठी घटना शुक्रवारी घडली आहे। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये दुपारच्या सुमारास नदीकाठी गेलेल्या काही स्थानिक नागरिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले। जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या कापडात गुंडाळलेला मृतदेह असल्याचे समजले। घाबरलेल्या नागरिकांनी तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांसोबत घेत घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे। प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे। त्यामुळे सदर बालकाची हत्या कोणी केली, कशासाठी केली, नरबळीचा प्रकार तर नसेल ना की प्रॉपर्टीचा वाद, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत। सदरचा मृतदेह हा बाहेर काढून रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। घटनेची गांभीर्याने दखल घेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट देत पुढील तपास वेगाने सुरू केला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे। ही घटना समजल्यावर परिसरात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे। पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या दैनंदिन हालचालीवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे। तसेच अफवा पसरवून तपासात अडथळा निर्माण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, रवी वाघडकर, प्रतिनिधी कोपरगाव।